माझ्या वडिलांनी ज्यावेळी पहिलं आत्मचरित्र लिहिलं ना, हां. मी असा घडलो, त्यावेळी त्यांनी ते आत्मचरित्र वयाच्या फक्त 18 वर्षापर्यंत लिहिलंय. आणि बऱ्याच जणांनी त्यांना विचारलं, की खरं तर तुम्ही कुलगुरू झालात, नियोजन आयोगाचे सदस्य झालात, राज्यसभेचे खासदार झालात. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला नंतर झाल्या. मग तुम्ही त्या गोष्टी का नाही घेतल्यात? बरोबर. त्यांचं असं म्हणणं आहे, की वयाच्या 18 वर्षापर्यंतच मी घडलो. जे काही लौकिक अर्थाने मी शिकलो, घडलो, जे माझी बिलीफ सिस्टम्स आहेत, ज्या माझ्या हॅबिट्स आहेत, जी माझी थिंकिंग प्रोसेस आहे, ही सगळी माझी वयाच्या 18 वर्षापर्यंत झाली. आणि म्हणून घडण्याचा हा जो प्रवास आहे, हा माझ्या वयाच्या 18 वर्षापर्यंतच आहे. आणि म्हणून हे आत्मचरित्र फक्त 18 वर्षापर्यंत आहे. म्हणजे हे थिंकिंग मलाही विचार करण्यासारखं आहे, की मुलांना आपण ज्यावेळी घडवतो ना, त्यावेळी ही वयाची पहिली 18 वर्ष इतकी क्रुशल असतात. त्याच्यामध्ये आपण त्यांना जर का व्यवस्थित घडवू शकलो, म्हणजे केवळ एज्युकेशन म्हणून म्हणत नाहीये मी, पण पालक म्हणून ज्या प्रकारच्या व्हॅल्यू सिस्टम आपल्याला त्यांना द्यायच्या, ज्या प्रकारचं बिलीफ त्यांनी बिल्ड करायला पाहिजे, या प्रकारे जर का आपण त्यांची मानसिकता घडवू शकलो, तर पुढे येणाऱ्या सगळ्या चॅलेंजेससाठी आणि सगळ्या यशासाठी अपयशासाठी ते तयार होऊ शकतात.